नमस्कार. आज BA तृतीय वर्ष मानव संसाधन विकास या पेपरमध्ये आज आपण व्यावसायिक व तंत्र शिक्षणाच्या संदर्भात जो काही जागतिक बँकेचा अहवाल आहे या संदर्भात आज आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. व्यावसायिक व तंत्र शिक्षण याचा प्रसार, याचं नियमन आणि याचं सार्वत्रिकरण होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक राज्य, केंद्र, सर्व पातळ्यावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. तर याचबरोबर विकसनशील देशांमध्ये या व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा अधिक प्रसार व्हावा, प्रचार व्हावा या संदर्भात एक अहवाल जो जागतिक बँकेचा आहे त्याचा विचार आपण ह्या ठिकाणी आज करणार आहोत. प्रामुख्याने आपण बघतो की जागतिक बँकेचे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण व्यवस्थेचे मूल्यमापन करून व्यावसायिक शिक्षणाच्या प्रसाराची तसेच नियमनासाठी, गुणवत्ता वृद्धीसाठी एक अहवाल तयार केला. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक व तंत्र शिक्षणाचा प्रसार करणे, सोबतच त्याचे नियमन आणि त्याची गुणवत्ता वृद्धी यासाठी जागतिक बँकेमार्फत एक अहवाल तयार करण्यात आला. त्यामध्ये काही महत्त्वाच्या अशा शिफारसीही करण्यात आल्या की ज्या दृष्टिकोनातून या व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार हा सर्वत्र होऊन त्याचं योग्य नियमन व्हावं आणि यामधून त्याची या व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाची गुणवत्ता जी आहे ती अधिक प्रमाणात या ठिकाणी विकसित व्हावी, सुधार व्हावा या दृष्टिकोनातून आपण बघतो की एक हा अहवाल या एकूण व्यवस्थेचं सर्व मूल्यमापन करून, मूल्यांकन करून या ठिकाणी जागतिक बँकेने तयार केला. या अहवालामध्ये जागतिक बँकेनं या व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अशा शिफारसी सुद्धा यामध्ये केलेल्या आहेत. भारतीय श्रम बाजारासाठी कौशल्यपूर्ण श्रमिकांचा पुरवठा होण्यासाठी धोरणात्मक चौकट ठरविण्यात हा अहवाल फार महत्त्वाचा आहे. आपण बघतो की भारतीय श्रम बाजारामध्ये हे कौशल्यपूर्ण असा रोजगार, जो रोजगार हे कौशल्यधारक आहे असा कौशल्यपूर्ण रोजगार या ठिकाणी पुरवण्याच्या संदर्भामध्ये आपण बघतो की हा अहवाल फार उपयोगी ठरले. कारण कोणत्याही या श्रमिक बाजाराची मागणी ही कधीही थांबत नाही. ही मागणी सातत्याने होत असते आणि सोबतच ही मागणी होत असते, तर ही मागणी वाढतही त्याच प्रमाणात जात असते आणि त्या प्रमाणामध्ये जर का हे कौशल्यपूर्ण श्रमिक त्या ठिकाणी पुरवू नाही शकलो तर एकूण व्यवस्था, बाजार व्यवस्था ही कोलमडण्याची भीती असते. आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की स्किल वर्कर्स हे त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार उपलब्ध असणे ही एक अतिशय महत्त्वाची अशी बाब या ठिकाणी असते. तर जागतिक बँकेने ह्या आपल्या अहवालामध्ये कोणत्या महत्त्वाच्या अशा शिफारसी केल्या याचा आपण या ठिकाणी आज विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिली शिफारस अशी आहे की सध्याची व्यावसायिक शिक्षण पद्धती नियोजित, नियंत्रित व बंदिस्त अर्थव्यवस्थेला पोषक आहे. ही पद्धती कालबाह्य झाली असल्यामुळे बदल आवश्यक आहे. सध्याची जी व्यावसायिक शिक्षण पद्धती आहे ही जी बंदिस्त अर्थव्यवस्था जी की आधी होती, ह्या अर्थव्यवस्थेला
ही शिक्षण पद्धती ही योग्य आहे, परंतु आजच्या या खुल्या अर्थव्यवस्थेचा जर तुम्ही विचार केला तर ह्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ही जी व्यावसायिक शिक्षण पद्धती आहे ही आता कालबाह्य झालेली आहे, ही आउटडेटेड झालेली. आता हिचा उपयोग या ठिकाणी होऊ शकत नाही. मग यामध्ये बदल आवश्यक आहे. आपण बघतो कोणतीही व्यवस्था असो, या ही व्यवस्था जी आहे ही कालानुरूप अपडेट कायम होत राहिली पाहिजे. दुसऱ्या, इतर देशाच्या तुलनेत भारतीय कामगारांचा शैक्षणिक स्तर अद्यापही कमी असलेला विद्यार्थी गणितेला आढळून आला. आपल्या इथे अनेक सुविधा या शासनामार्फत पुरविण्यात येतात, अनेक स्वरूपाचे सवलती ह्या देण्यात येतात. असे असले तरी पण ह्याची माहिती ही बऱ्याच कमी लोकांना असते आणि त्यामधून आपण बघतो की याचा लाभ किंवा याचा फायदा ही घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो आणि ह्यामुळं आपण बघतो की हे जे श्रमिक आहेत किंवा कामगार आहेत ते श्रमिक कामगार या ठिकाणी इतर देशाच्या तुलनेमध्ये कमी शिकलेले किंवा मिनिमम क्वालिफाईड असे आढळून येतात. व्यावसायिक शिक्षणाचे प्रमाण अद्यापही 3% इतके अल्प आहे. ज्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने व्यावसायिक पारंपरिक शिक्षण पद्धतीतनं बाहेर पडून किंवा पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबत व्यावसायिक शिक्षणालाही प्राधान्य देण्याचं प्रमाणच भारतामध्ये फार अत्यल्प आहे. आजही भारतीय मानसिकतेवर पारंपरिक शिक्षण पद्धतीचा फार मोठा पगडा असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या कारणाने आपण बघतो की भारतामध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण हे अत्यल्प अगदी 3% असलेले आपल्याला दिसून येते. शिक्षणाचा प्रसार वाढला तरी गुणवत्ता वाढीसाठी अद्याप खूप वाव आहे. भारतामध्ये प्रामुख्याने ज्या प्रमाणामध्ये या व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार झाला त्या प्रमाणामध्ये या व्यावसायिक शिक्षणाची गुणवत्ता ही मात्र सुधारल्या गेलेली नाही. आपण बघतो की भारतामध्ये व्यावसायिक शिक्षण देणारे महाविद्यालयांची संख्या ही सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु ही केवळ संख्या वाढून चालणार नाही, तर त्यामध्ये त्या शिक्षण संस्थेची गुणवत्ता ही वाढणे हे महत्त्वाचे आहे. उद्योजकांना व्यावसायिक शिक्षणापेक्षा तरुण व चांगली शैक्षणिक गुणवत्ता असणारे कामगार आवश्यक असतात. शिक्षण पद्धतीचं एक मोठं त्रुटी किंवा दोष या ठिकाणी आपल्याला असा दिसून येतो की व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्यक्ष कार्य यामध्ये मोठी तफावत आहे आणि त्यामुळं अनेक वेळा हे व्यावसायिक जे आहे त्यांचं शिक्षण बघण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यासाठी कौशल्य किती प्रमाणात आहे त्यानुसार ते प्राधान्य देतात. व्यावसायिक शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवण्यात तसेच शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनात उद्योजकांचा सहभाग आवश्यक आहे. ही बाब फार कमी प्रमाणात आपल्या इथे दिसून येते. उद्योजकांचा सहभाग हा या शिक्षण व्यवस्थेत ज्या प्रमाणात हवा त्या प्रमाणात आपल्याला दिसून येत नाही. आपण बघतो की सिलेबस ठरवणारं जे काही बोर्ड आहे ज्याला आपण BOS असं म्हणतो, बोर्ड ऑफ स्टडीज, ह्यामध्ये सुद्धा त्या व्यावसायिकांचा समावेश असणे नितांत आवश्यक आहे, परंतु तो करण्यात येत नाही. सोबतच ज्या शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन ते व्यवस्थापन सुद्धा व्यावसायिकांचा समावेश करत नाही.
सार्वजनिक क्षेत्र किंवा सरकारमार्फत दिले जाणारे व्यावसायिक शिक्षण परिणामांच्या दृष्टीने कमकुवत आहे. शासनामार्फत जे शिक्षण आजच्या घडीला व्यावसायिक शिक्षण उपलब्ध आहे ते कमकुवत आहे, ते काळानुरूप नाही. व्यावसायिक शिक्षणाच्या वित्तीय व्यवस्थेत सुधारणा करण्यास खूप संधी आहे. व्यावसायिक शिक्षणावरील खर्चाचे मूल्यमापन करून त्याची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणामध्ये ह्या व्यावसायिक शिक्षणावर खर्च होतो त्या प्रमाणामध्ये त्याची परिणामकारकता ही दिसून येत नाही. अतिशय महत्त्वपूर्ण असा अहवाल हा जागतिक बँकेने भारताच्या संदर्भातून व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाच्या संदर्भात प्रसिद्ध केला, जो की आपल्याला फार उपयुक्त असा ठरलेला आहे. आणि ह्या प्रत्येक बाबीचा या ठिकाणी विचार हा करणं अनिवार्य किंवा क्रमप्राप्त निश्चितच ठरते. धन्यवाद.